अथ श्री साई सच्चरित अध्याय 45. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सहज जाते मांडूनी दळता, जेणे प्रवर्तविले निज सच्चरिता. काय अलौकिकतयाची कुशलता, भक्त सत्पंथा लाविले. मोक्ष जो एका परमपुरुषार्थ, त्याहुनीही गुरुचरण समर्थ. सेविता ऐसिया गुरुचरणीचे तीर्थ, मोक्ष नकळत घररिगे. होईल गुरु करुणाकर, तरीच सुखाचा हा संसार. घडोनी येईन घडणार, लावील परपार क्षणार्धे. जरी जाहली तुकी पोती, कथा कथिलीसे अतिसंकलिती. साईची ती अगाध कीर्ती, ती म्या किती वर्णावी. जिचे निदर्शने नित्य तृप्ती, जिचे निसहवासे आनंद भुक्ती. जिचे भवभय विनिर्मुक्ती, ती साई मूर्ती हारपली. जिचे नि परमार्थ मार्ग प्रवृत्ती, जिचे माया मोह निवृत्ती. जिचे अत्यंतिक क्षेम प्राप्ती, ती साई मूर्ती हारपली. जिचे नसे भावभय भीती, जिचे जाग्रत न्याय नीती. जिचे संकटी मनास धृती, ती साई मूर्ती हारपली. ध्यानी स्थापुनिया निज मूर्ती, साई जाई निज धामा प्रती. निजावतारा करी समाप्ती, हे योग स्थिती अतर्क्य. पूर्ण होतावतार कृती, हारपली ती पार्थिवाकृती. तरी हा ग्रंथ ही वाङ्मय मूर्ती, देईल स्मृती पदोपदी. शिवाय हाची या कथा परिसता, मनाला भेजी एकाग्रता. तज्जन्य शांतीची अपूर्वता, केवी अवर्णीयता वर्णावी. आपण श्रोते सर्व सुज्ञ, मी तो तुम्हा पुढे अल्पज्ञ. तथापि हा साईचा वाग्यज्ञ, आदरा कृतज बुद्धीने. कल्याणप्रद हा वाग्यज्ञ, पुढे करुनी मज समयाज्ञ. पूर्ण करी निज कार्यज्ञ, श्रोते सर्वज्ञ जाणती. करुनी हा एकाग्रमन, अभिवंदुनी साई चरण. महामंगल परम पावन, करी जो श्रवण या कथा. जो भक्त भक्ती समन्वित, निज स्वार्थ साधावया उद्यत. होऊन या एकाग्रचित, कथामृत हे सेविल. साई पुरविल तयाचे अर्थ, पुरविल स्वार्थ आणि परमार्थ. सेवा कधीही जाई न व्यर्थ, अंती तो कृतार्थ करील. 44 अध्याय पोथी. साई निर्णय परिसिले अंती, तरीही या पोथीची प्रगती. ही काय चमत्कृती कळेना, गताध्यायी साई निर्याण. यथानुक्रम जाहले पूर्ण, तरी या साई लीलेची कातीण. विसंबेना क्षणभरी, पाहू जाता नवल नाही. निर्याण वेळ केवळ देहास पाही. जन्म मरणातीत हा साई, अव्यक्ती राही पूर्ववत. देह गेला आकार गेला, अव्यक्ती जैसा तैसाची ठेला. देह निर्याणा मागून लीला, आहेत सकळाला अवगत. वर्णू जाता त्याही अपार, परी न व्हावा ग्रंथ विस्तार. म्हणून त्यातील घेऊ सार, करू की सादर श्रोतया. धन्य आमुची भाग्यस्थिती, की जे काली साई अवतरती. तेच काली आमा हे सत्संगती, सहजावृत्ती लाधली. ऐसे असताही चित्तवृत्ती, जरी न पवे संसार निवृत्ती. जरी न जडे भगवंती प्रीती, याहोनी दुर्गती ती काय. सर्वेंद्रिय साईची भक्ती, तीच की खरी भजन स्थिती. नातरी डोळा पाहता मूर्ती, खिडी दाती वाचेचा. कान ऐकता साई कीर्तन, रसना मधुर आम्ररसी निमग्न. करिता साई पाद स्पर्शन, मृदुली वर्जन कपेना. साई पासून क्षणई विभक्त, तो काय होईल साई भक्त. तो काय म्हणावा चरणासक्त, संसारी विरक्त हो नेणे. एका पती वाचुनी कोणी, येता तिची या मार्गावरुनी. श्वसुर धीर भाऊ जाणुनी, होई वंदनी सादर. पतिव्रतेचे निश्चल अंतर, कदा न सांडी आपुले घर. निजपतीचाच प्रेमा अपार, आजन्म आधार तो एक. पतिव्रता साध्वी सती, अन्याभावोनिया निजपती. तयाचे दर्शन घ्यावया प्रती, कधी चित्ती आणीना. तीस आपुला पती तो पती, इतर केव्हाही तया न तुलती. तया ठाईचा अनन्य प्रीती, शिष्य ही ते रीती गुरुपायी.
पतिव्रतेचा पतिप्रेमा गुरुप्रेमास देती उपमा. परी गुरुप्रेमास नाही सीमा जाणे तो महिमा सच्चिष्य. मगना जयाचेनी संसारा सहाय्यता ती काय साह्या येतील परमार्था. असो व्याही जावई वावनिता भरवसा कोणाचा धरिता नये. माता पिता करतील ममता सत्तेचा पुत्र लक्षील वित्ता. कुंकवा लागी रडेल कांता कोणी न परमार्था सहकारी. तरी आता राहिले कोण जयाचे नि परमार्था पादन. करू जाता विचारे निदान आपुला आपण अंतिउरे. करोनी नित्य नित्य विवेक त्यागोनी फळभोग ऐकामुष्मिक. साधोनिया शमदमा दिषटक मोक्ष एक साधन तो धन्य. तेने सोडूनी दुजयाची आस ठेवावा बळकट आत्मविश्वास. मारावी आपण आपुली कास साधेल तयासची परमार्थ. ब्रह्म नित्य जग अनित्य गुरुरेक ब्रह्म सत्य. अनित्य त्यागे गुरु एक चिंत्य भावना सातत्य साधन हे. अनित्य त्यागे वैराग्य जनन सद्गुरु ब्रह्म चैतन्य घन. उपजे भूती भगवंतपण अभेद भजन या नाम. भये अथवा प्रेमे जाण जया जयाचे नित्य ध्यान. ध्याता होई ध्येयाची आपण. कंस रावण कीटकी चिंतनी व्हावे अनन्यपण. ध्यान सारिके नाही साधन करी जो अभ्यास आपुला आपण. तया निजोद्धरण रोकडे तेथे कैंचे जन्म मरण. जीवभावासी पूर्ण विस्मरण प्रपंचाचे मावळे भान. आत्मानुसंधान सुकला आहे म्हणून निज गुरु नामवर्तन. तेने परमानंदा जनन भूती भगवंताचे दर्शन. नामाचे महिमान काय दुजे ऐसी जयाच्या नामाची महती. तया माझी सद्भावे प्रणती काया वाचा मने मी त्याप्रती. अनन्य रीती अनन्य गतीये शरण. हे अर्थीची द्योतक कथा कथितो श्रोतया करिता आता. तरी ती ऐकिजे निज हितार्था एकाग्रचित्ता करोनिया. कैलासवासी काका दीक्षित साई समर्थ आज्ञांकित. नित्य नेमे वाचित भागवत आहे की अवगत समजता. एके दिवशी दीक्षितानी काका महाजनियांचे सदनी. चौपाटीवर भोजनी सारुनी पोथी नेमाने वाचिली. एकादशाचा द्वितीय ऐसा तो सरस आणि द्वितीय. परिसता अनुक्रमे अध्याय श्रोत्याचे धाय अंतरंग. माधवराव बाबाचे भक्त काका महाजनी तया समवेत. बैसले ऐकावया भागवत एकाग्रचित्त करोनिया. कथा ही भाग्ये फारची गोड जेणे पुरेल श्रोत्याचे कोड. जडेल भगवत भक्तीची आवड ऐसीच ती चोकड निघाली. वृषभकुळीचे नऊ दीपक कवी हरी अंतरिक्षाधिक. निघाले याचेच गोड कथानक आनंदजनक बोधप्रद. नऊही ते भगवत स्वरूप पोटी क्षमा शांती अमूप. वर्णिता भगवत धर्मप्रताप जनक निष्कंप तटस्थ. काय ते अत्यंतिक क्षेम काय हरीची भक्ती परम. कैसे निही हरिमाया सुगम निश्रेयस उत्तम गुरुचरण. कर्म कर्म आणि विकर्म या सर्वाचे एकची वर्म. गुरु हे स्वरूप परमात्मा. भागवत धर्म गुरुभक्ती हरिचरित्र अवतार गुण. द्रुमिलनाथे केले निरूपण पुरुषावताराची दाऊनी खूण. रूपे नारायण वर्णिला पुढे अभक्त गती विन्यास. विदेहा कथिनाथ चमस वेदवीत कर्माची कास. सोडिल्या हो नाश सर्वस्वी सर्वांतरी हरीचा वास. म्हणून न करवा कोणाचा द्वेष पिंडी पिंडी पहावा परेश. रिता नरेस त्याविण अंती नमवे कर भाजन. कृतत्रेतादी युगीचे पूजन कैशा कैशा मूर्तीचे ध्यान. करिते निर्वचन जाहले कलियुगी एकची साधन. हरिगुरुचरणा स्मरण तेनेच होय भवभयहरण. हे एक निज शरण शरणागता ऐसी पोथी झाल्या अंती. काकासाहेब पृच्छा करीती काय होई नवनाथ कृती. अतर्कवृत्ती तयाची आवडी माधवरावास वदती. किती होही अवघड भक्ती आम्हा मुडा कैची ही शक्ती. जन्मजन्माती न घडे हे कोठे हे नाथ महाप्रतापी. कोठे आपण ठाईचे पापी आहे काय भक्ती ही सोपी. सच्चिद्रूपी ते धन्य
आम्हाही भक्ती घडेल काय, कैसे न होईल तरणोपाय. दाहलो हताश गळाले पाय, झाला की वाय फळ जन्म हा. काका साहेब भक्त प्रेमळ, असावी जीवास काही हळहळ. सुस्थिर वृत्ती व्हावी का चंचळ, उडाली खळबळ श्यामाची. श्यामा नामे माधवराव, जयाचा काका लागी सद्भाव. तयास काकाचा हा स्वभाव, दैन्याचा प्रभाव नावडला. म्हणती बाबा सारिखे लेणे, भाग्य लादले जयासी तेणे. मुख करावे केविलवाणे, व्यर्थ की जिणे तयाचे. साई चरणी श्रद्धा आढळ अढळ, तरीही कामनाची तळमळ. नाथांची भक्ती असे न प्रबळ, आपुली ही प्रेमळ नव्हे का. एकनाथी टीके सहित, एकदश स्कंद भागवत. वाचावे भावार्थ रामायण नित्य, आपणा निश्चित ही आज्ञा. तैसेच हरिगुरु नामस्मरण, ही बाबाची आज्ञा प्रमाण. यातची आपुले भवभय तारण, चिंतेचे कारण काय तुम्हा. परित्यानव योग्यांचे चरित, तयाचे ते असिधाराव्रत. साधेल काय आपण यत्किंचित, चिंतन हे सतत काकाचे. लागली जीवास मोठी चुटपुट, नवयोग्याची भक्तीच उद्भट. कवण्या उपाय होईल प्रकट, तरीच मग निकट देव खरा. असो ऐसी लागली हुरहुर, आसनी शयनी हाच विचार. दुसरे दिनी घडला चमत्कार, श्रोती तो सविस्तार परिसावा. अनुभवाचा पहा नवलाव, प्रातःकाळीचा आनंद राव. पाखाडे हे जया उपनाम, आले माधवरावा शोधावया. तेही आले प्रातःकाळी, भागवत वाचावयाचे वेळी. बैसले माधवरावा जवळी, स्वप्नाची नवाळी सांगत. इकडे चालली आहे पोती, तिकडे परस्पर दोघे फुसफुसती. तेणे श्रोत्या वक्त्याचे चिंती, अस्थैर्यस्थिती पातली. आनंदराव चंचल वृत्ती, रावास स्वप्न कथिती. वदता परिसता दोघे कुजबुजती, राहिली पोथी क्षणभर. काका साहेब तव त्या पुसती, काय ती ऐसी नवल स्थिती. दोघेच तुम्ही आनंद वृत्ती, सांगा न आम्हा प्रति काय की. तव ते माधवराव वदती, कालच की आपण शंका होती. समाधान घ्या हातो हाती. तारक भक्ती लक्षण, परिसा पाखाड्याचे स्वप्न. दिदले बाबांनी कैसे दर्शन, होईल आपुल्या शंकेचे निरसन. गुरुपद वंदन भक्तिपुरे, मग ते स्वप्न ऐकावयाची. प्रबळ जिज्ञासा त्या सर्वाची, विशेषे काका साहेब याची. शंका ही तयाचीच आरंभी, पाहोन या सर्वाचा भाव. स्वप्न सांगे आनंदराव, चित्ती ठेवून या सद्भाव. श्रोत्यासही नवलाव वाटला, एका महासमुद्रात उभा मी कंबरभर उदकात. तेथे माझी या दृष्टीपथांत, आले श्री समर्थ अकल्पित. रत्नखचित सिंहासन, वरी साई विराजमान. उदकांतर्गत जयाचे चरण, ऐसे ते ध्यान देखिले. पाहुनी ऐसे मनोहर ध्यान, जाहले अत्यंत समाधान. ते स्वप्न हे कोणास भान, मनसुख संपन्न दर्शने. काय त्या योगाचा नवलाव, तेथेच उभे माधवराव. पाया पडा हो आनंदराव, बदले मज भाव पुरसर. तो मी तया प्रत्युत्तर देत, इच्छा माझी आहे बहुत. परिते पाय उदकांतर्गत, कैसे मज हातात येतील. उदका माझी पाय सता, कैसी पायी ठेवू माथा. तरी मी काय करावे आता, नकळे मज तत्वता काहीही. ऐसे परिसूनी माधवराव, परिसा बाबा सवदले काय. देवा काडरे वरती पाय, आहे तजे तोय प्रच्छन्न. ऐसे वदताच तक्षण, काढिले बाबांनी बाहेर चरण. आनंदरावानी मग ते धरून, केले अभिवंदन अविलंबे. ऐसे धरिता दृढ चरण, बाबांनी दिदले आशीर्वचन. होईल जारे तुझे कल्याण, काही न कारण भीतीचे. आणिक बाबा वदले देख, रेशीम काठी धोतर एक. शाम्यास माझा देऊन टाक, तुझ सुखदायक होईल. तरी ती वंदुना आज्ञाशिरी, धोत्र म्या आणिले रेशीमधारी. काका साहेब आपण ते स्वकरी, माधवराव स्वीकारी ऐसे करा. मान्य करा जी ही मम विनंती, माधवराव हे परिधान करीती. करा ऐसे सुखवा मज प्रती, होईन मी अति उपकारी. आनंदरावाची ही मात, माधवराव स्वये परिसत. काका साहेब जव ते देत, तेन स्वीकारित ते वस्त्र.
तयाचे मनी हे तो स्वप्न, आमास पटली पाहिजे खूण, दृष्टांत काही झाल्या विण, घ्यावे न आपण हे वस्त्र. काका साहेब तेव्हा वदत, आता बाबाची पाहू प्रचित, घेणे हे उचित अथवा अनुचित, होईल ते सूचित चिठ्ठ्यानी, देतील बाबा चिठ्ठी जैसी, मानुतयाची आज्ञा तैसी, चिठ्ठ्या बाबाची पायापाशी, कृतसंकल्पेसी टाकिल्या. काका साहेब यांचा भार, होता सर्वस्वी साईची आवर, आधी घ्यावा त्याचा विचार, करावा तो व्यवहार पुढारा. हे तो बाबाचे हयातीत, तोच की क्रमतयाचे पश्चात, चिठ्ठ्या टाकुनी आज्ञा घेत, तैसेच ते वर्तत निश्चये. कार्य मोठे अथवा आसान, चिठ्ठीने आज्ञा घेतल्या विण, काही न करणे गेलिया प्राण, अनुज्ञा प्रमाण सर्वता, देहची जेते नाही आपुला, एकदा बाबाच्या पायी वाहिला, मग तयाचा चलनवलनाला काय आपुला अधिकार. पहा या एका भावनेवर, लाखो रुपये कमाईवर, लाथ मारिली परी हा निर्धार, दृढ आमरणांत राखिला, फळा येईल तुझे इमान, धाडीन मी तुझ लागी विमान, नेईन त्यात बैसवून, निश्चित मन राहू की तू. ही बाबाची प्रसादोक्ती, अक्षरे अक्षर आली प्रचिती, साई लीला वाचका प्रती, ठावी निर्गम स्थिती काकाची, होतात या स्थितीचे स्मरण, आणि कथे काय विमान प्रयाण, काय ते आनंदाचे मरण, गुरुनामवर्तन समवेत, ऐसे दीक्षित करारी आपण, चित्ती निरंतर साई चरण, इष्टमित्राही देऊनी शिकवण, जाहले विलीन गुरुपायी. आता पूर्वानुसंधान स्थिती, दोघाही मानली चिठ्ठ्यांची युक्ती, कारण दोघांची काकावर प्रीती, चिठ्ठ्या मग लिहविती अविलंबे, एका चिठ्ठीत घ्यावे दोतर, दुसरीत त्याचा करावा अवेर, ऐसे लिहून साईच्या पायावर, टाकीला छाया चित्रापुतळी. तत्रस्थ एका अर्भकास, त्यातील चिठ्ठी उचलवास, लाविता धोतर घ्यावयास, माधवरावास ते आज्ञा. ऐसे स्वप्न तैसीच चिठ्ठी, आनंद झाला सकळा पोटी, मग ते धोतर रेशीम काठी, घातले करसंपुटी श्यामाची या. त्याचे स्वप्न याची चिठ्ठी, परस्पराशी पडता मिठी, परमानंदन माय पोटी, सुखसंतुष्टी उभयाते. माधवराव अंतरी खुश, आनंदरावा सई संतोष, झाला साई भक्ती परिपोष, आशंक निरास काकाचा. असो या सर्व कथेचे सार, ज्याचा त्याने करावा विचार, ठेविल्या गुरुपायावर शिर, गुरुवदनोद्गार लक्षावे. आपण आहुन आपुली स्थिती, आपुली भूमिका वा निश्चित वृत्ती, गुरु जाणे नकशिकांती, उद्धार गतीही तोच, तैसा रोग तैसे निदान, तैसेच औषध व अनुपान, सद्गुरु नेमी शिष्या लागून, भवरोग निवारण कार्यार्थ. स्वये तो जी करीतो करणी, आणू नये आपुले अनुकरणी, तुम्हा कारणे गुरुमुखांतुनी, निघेल ती वाणी आदरावी. त्याच शब्दावर ठेवावे मन, त्याचेच नित्य करावे चिंतन, तेच तुमच्या उद्धारा कारण, ठेवा हे स्मरण निरंतर. गुरु सांगे ते पोथी पुराण, ते तो तद्वचन स्पष्टीकरण, मुख्य उपदेशी ठेवा ध्यान, ते निगम ज्ञान आपुले. कोणाही संताचे वचन, त्याचा करू नये अवमान, आपुली माया आपुली जतन, करील ती अन्य कोण करी. खरा मायेचा जीववाळा, लेकुरा लागी तिचा कणवाळा, बाळ नेणे तो सुख सोहळा, घेईल तो लळा ती पुरवी. संत सृष्टी माझी उमाप, आपुला बाप तो आपुला बाप, साई मुखीचे हे करुणालाप, कोरा स्वर दया पटावरी, म्हणून साई मुखीचे वचन, तेथेच ठेवा अनुसंधान, अंती तोच कृपा निधान, तापत्रय शमन करील. तोच जाणे त्याची कळा, आपण पहावे कौतुक डोळा, काय अद्भुत तयाचा लीला, सहज अवलीला घडती जा. दुसरा एक म्हणतो म्हणून, त्याचे सर्व घ्यावे ऐकून, मोडून द्यावे निजानुसंधान, निज गुरुवचन विसरू नये. यातचे आहे परम कल्याण, यातचे आहे भवभय तरण, यातचे अवघे पोथी पुराण, जपतपानुष्ठानची हे सारांश. प्रेम करा गुरुवर, अनन्य भावे नमस्कार, दिनकरा
पुढे कैसा अंधार, तयाची भवसागर नाहीच. असा कुठेही सृष्टीवर, निकट अथवा कितीही दूर, साता समुद्राच्याही पार, भक्तार्थ अनिवार्य प्रेमळ. असो ऐसे हे लिहिता लिहिता, कथा एका आठवली चित्ता, एकाचे पाहुनी दुजाने करिता, कैसी आपदा होत जीवा. एकदा बाबा मशिदीत, असदा माळसापती समवेत, पूर्वी लफळीची सेजवचित, स्मरे अकल्पित तया ते, रुंदी अवघी सव्वावीत, दोन्ही टोकास चिंध्या बांधित, मशिदीची आड्यास टांगित, झोपाळा करीत तियेचे, निजू नये अंधारात, तदर्थ उषा पायथ्या लागत, ठेवून रात्रोपण त्या जळत, बाबा निजत फळीवर, या फळीचे समूळ व्रत, पूर्वील एका अध्यायात आधीच वर्णिले आहे येथ, परिसाकी महत्व तियेचे. एकदा या फळीची महती मनोभावे बाबा वर्णिती, काकासाहेब दीक्षिता चित्ती, उदेली वृत्ती ती परिसा, म्हणती मग ते बाबा प्रती, फळीवरी शयन प्रीती, असेल तरी ती टांगतो प्रीती, मग स्वस्थ चित्ती पौडावे. बाबा तयास प्रत्युत्तर देती, खाली टाकून माळसापती, आपणची वर निजावे केवती, बरा मी खालती आहे तो, त्यावर काका ती प्रीती, आणि कफळी टांगू म्हणती, आपण निजावे एकीवरती, माळसापती दुसरीवर. त्यावरी पहा बाबाचे उत्तर, तो का निजतो फळीवर, जया अंगी गुण प्रकर, तोच फळीवर निजेल. नाही फळीवर शयन सोपे, कोणतीयेवर मजवीन झोपे, नयन उघडे निद्रा लोपे, तयासची झेपे. हे शयन मी जय करू लागे शयन, तैमी करी यासी आज्ञापन, करमद्रदयी यावरी ठेवून, राही बैसून सन्निध, तेही कामयासन होई, बसल्या जागी डुळक्या घेई, तयान फळी ही कामाची काही, फळी ही बिचाईत माझीच, नामस्मरण चाले हृदयात, पाहे ते ठेवून हात, निजता मी मज करी जागृत, ऐसा अनुज्ञापित तो असता, त्यास चित निद्रा लागता जड, करहो त्याचा जैसा दगड, बघत म्हणता नेत्राची झापड, उडुनी खडबड जो करी, बसवे न जया धरेवर, आसन जयाचे नाही स्थिर, जो नर निद्रा तम किंकर, निजेल उंचावर खेवी, म्हणून आपुले आपुल्या संगे, दुजियाचे ते दुजिया संगे, हे तो बाबा वेळ प्रसंगे. भक्ता अनुरागे अनुवदत, अगाध साईनाथाची करणी, म्हणून हे माड लागला चरणी, दयानी कृपाशी वचनी, ठेविला निजस्मरणी अखंड. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. श्री गुरुचरण महिमा नाम पंचचत्वारिशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.